नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। आजचा व्हिडिओ जो आहे जेवणाचा व्हिडिओ आहे आणि संपूर्ण जेवण बनवतानाचा मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की असा डिटेल व्हिडिओ शेअर करायचा म्हणून, पण मला ते जमत नव्हतं कारण एकाच वेळी शूट करायचं आणि एकाच वेळी जेवण करायचं हे खूप कसरतीचं काम आहे। कारण आपण जेव्हा शूट करत असतो की नाही तेव्हा कॅमेरामध्ये काय शूट होतं आहे एक्झॅक्टली तिकडे पण लक्ष द्यावं लागतं। आणि दुसरं म्हणजे जेवण बनवत असताना काय होतं की जेवण जे आहे की नाही ते व्यवस्थित शिजवलं पण गेलं पाहिजे आणि लागलं पण नाही पाहिजे, कारण ते जेवण आपण खाणार असतो तर त्याच्यामुळे दोन्हीकडे अगदी बारीक लक्ष ठेवावा लागतो। त्याच्यामुळे खूप कसरतीचं काम वाटायचं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर त्याच्यापूर्वी शेअर करू शकली नाही। पण आज म्हटलं इच्छा आहे तर करायचंच, म्हणून जेवणाला रोजच्यापेक्षा थोडं लवकर सुरुवात केली होती। काय होतं, सकाळी उठल्यानंतर आपली सकाळची पारोशाची कामं असतात, त्याच्यानंतर मुलांचा टिफिन असतो, घरच्यांचा नाश्ता असतो आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे, आणि गुरुवार म्हटल्यानंतर थोडंसं जास्त असतं पूजेचं वगैरे, तर त्याच्यामुळे वेळ गुरुवारी थोडा जास्ती लागतो। आणि मग जेवण पण याच दिवशी व्यवस्थित असं साग्र संगीत आपल्याला बनवायचं असतं, नैवेद्याचं जेवण असतं तर मग त्याच्यामुळे वेळ थोडा जास्ती लागतो। आणि मग म्हणून मग माझ्याकडून ते होत नव्हतं शूट करून तुमच्याबरोबर शेअर करायचं असं, पण आज ठरवलंच होतं, त्याच्यामुळे वेळ काढला आणि सगळा जो व्हिडिओ आहे तो शूट केलेला आहे। तर जेवणामध्ये आज काय काय आहे ते तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेनच, पण आजचं एक गोड छान पदार्थ बनवला होता मी, नारळाची कापं बनवली होती, त्याची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे मी माझ्या पद्धतीने कापं कशी बनवते नारळाची ती दाखवते तुम्हाला, कारण बऱ्याच जणांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि एकदम सोपी नेहमीप्रमाणे जी रेसिपी आहे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर मला की नाही बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की हे सगळं म्हणजे मी जे रांगोळीचे व्हिडिओज किंवा जेवणाचे व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करते तर त्याच्यासाठी तुम्हाला रोज एवढा वेळ भेटतो का म्हणून। तर कसं आहे माहिती आहे का, आपल्याला एकतर आपल्याला आवड असल्यानंतर आपण वेळ काढतो ही गोष्ट आहेच, पण त्याच्याही पेक्षा खरं सांगायचं तर हे सगळं करायला की नाही मी कोरोना काळामध्ये सुरुवात केली होती। म्हणजे त्यावेळेस आपण मोस्टली घरीच होतो आणि आपल्याकडे वेळ भरपूर होता, पण तेव्हा मला ना व्हिडिओ वगैरे करायचं किंवा यूट्यूबवरती चॅनल करायचं हे सुचलंच नाही, कारण एवढा रिकामी वेळ होता आपल्याकडे की तेव्हा आपण काय करायचो की व्हिडिओ जे आहेत दुसरे अपलोड करतात तेच पाहत राहायचो। तर त्याच्यामुळे हे मला सुचलं नव्हतं तेव्हा, पण त्यावेळेस आपल्याला वेळ होता आणि आपण बरेच पदार्थ, माझ्यासारखे तुम्ही पण बऱ्याच जणींनी वेगवेगळे पदार्थ घरी ट्राय केले असतील, मी सुद्धा बरेच। आणि ह्याच वेळेमध्ये मला असं वाटतं की आपण केक वगैरे बनवायला शिकलो होतो, कारण बड्डे वगैरे सगळ्यांचे झाले होते आणि आपल्याला बाहेर कुठे जाऊ शकत नव्हतो, तर आपण घरीच, म्हणजे मी तरी घरीच बनवले होते केक वगैरे, पण तेवढंही लक्षात नाही की हे सगळं शूट करायचं आणि आपण एक मनोरंजन म्हणून यूट्यूबला टाकायचं असं हे तेव्हा डोक्यातच नाही आलं। तर कोरोनापासूनच की नाही मी पहिल्यांदा स्वामींचं पारायण केलं होतं आणि त्याच्यानंतर मग ही नैवेद्य वगैरे करायला लागली आणि रांगोळ्या वगैरे मी तेव्हाच काढायला सुरुवात केली होती, कारण तेव्हा आपल्याकडे वेळ होता, तर मग मी हे सगळं करायची। आणि तिथपासून जी सुरुवात केलेली आहे की नाही ते आत्ता असं झालं की त्या गोष्टींची सवय होऊन गेलेली आहे आणि त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे आहे की नाही आता हे पाहावं लागत नाही, या गोष्टी दैनंदिनीच्या आहेत आणि त्या करायच्याच आहेत हे डोक्यात असतं, त्याच्यामुळे तो एक भाग झालेला आहे रोजचा, त्याच्यामुळे होऊन जातं। मग म्हणून मी ह्याच्यासाठी काही वेगळा वेळ काढत नाही, पूजा करता करता ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात। तर असं आहे। आणि जेवणाचं म्हणायचं तर स्वामींना काही एवढा साग्रसंगीत नैवेद्य लागत नाही, कारण जेवण तर आपणच जेवतो, पण एक मनामध्ये असतं ना की खूप मनापासून केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतात पण खरं तर, आणि एवढं सगळं करायची खरंच काही गरज नसते जेवणाचं, पण माझी इच्छा असते आणि त्याच्यामुळे, आणि मुळात माझ्याकडून हे स्वामी करून घेतात ह्याचा खूप अभिमान वाटतो मला, आणि त्याच्यामुळे नेहमी मला काही नाही काही नवीन नवीनच बनवायचं सुचत असतं। तर गोड पदार्थ पण मी तुम्हाला सांगू का, आपण दुकानातून आणून पण जिलेबी किंवा आणखीन काही ठेवू शकतो, लाडू वगैरे, पण माझं असतं की मला घरी बनवायचं असतं। आणि मुळात मी जॉबला जात नाही, आमचा बिझनेस आहे, त्याच्यामुळे त्याचं बिझनेसचं जे पण काही काम असतं की नाही ते माझं असतं, संध्याकाळनंतर मी सगळं ते घेऊन बसते आणि रात्री थोडं लेटपर्यंत करते, पण ह्याच्यासाठी वेळ काढते आणि त्याच्याहीसाठी वेळ मला भेटतो, म्हणजे असं मी मॅनेज करते। तर जॉबला जात नसल्यामुळे मला वेळेतच अगदी पोचायला हवं किंवा वेळेतच यायला हवं असं काहीच नसतं, वेळेतच कामं व्हायला हवी अशी। स्वतःचाच बिझनेस असल्यामुळे एखादं काम आत्ता नाही होतं आहे, जरा दुपारनंतर केलं तर चालेल असं माझं असतं, त्याच्यामुळे
मला टाईम ॲडजस्ट करता येतो. बऱ्याच जणींचा हा पण प्रश्न होता की आम्हाला पण आवड आहे रांगोळ्या वगैरे काढायची, पण सकाळच्या वेळेस घाई होते आणि मग शक्य होत नाही म्हणून. खरी गोष्ट आहे, जॉबला जाणाऱ्यांची हीच गडबड असते सकाळच्या वेळेस, टिफिन वगैरे, त्याच्यानंतर वेळेत कामावर पोचायचं असतं, तर त्याच्यामुळे होत नाही. पण काही हरकत नाही, वेळ आपल्याला भेटल्यानंतर आपण करू शकतो आणि त्या दिवशी खूप आवडीने करायचा आणि वेळ काढून करायचा. तर चला आजची गोडची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर इथे की नाही 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेलं आहे. हे प्रमाण घेतलं आहे मी नारळाच्या वड्यांसाठी. आणि 2 चमचे तूप पहिल्यांदा मी पातेल्यामध्ये गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्येच हे सगळं मिश्रण टाकलं आणि त्याच्यावरती वेलची पूड थोडीशी टाकलेली आहे आणि व्यवस्थित जे मिश्रण आहे की नाही ते ढवळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यापूर्वी मी जेव्हा म्हणजे मला हे अवघड काम वाटायचं नारळाच्या वड्यांचं, कारण काय होतं, बऱ्याच जणांना जमत नाहीत नारळाच्या वड्या. अगदी सोपी आहे पद्धत आणि खूप कमी साहित्यामध्ये ही मिठाई बनवून तयार होते. पण गंमत अशी आहे की ह्याचे जे मिश्रण आहे ना ते सतत ढवळत राहावं लागतं आणि ढवळून की नाही पूर्ण ते मिश्रण आहे की नाही ते आता तुम्हाला मी या व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे असं गोळा व्हावा लागतो. त्याच्यानंतर आपण असं समजायचं की आपलं जे हे नारळाच्या कापांचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित झालेलं आहे तयार. म्हणजे जिथपर्यंत त्याचा गोळा बनत नाही किंवा चमच्याने आपण एकत्र आणत नाही ना तिथपर्यंत ते व्यवस्थित ढवळतच राहावं लागतं. तर असं एकत्र आल्यानंतर मिश्रण त्याच्या वड्या ज्या आहेत की नाही ते व्यवस्थित पाडल्या जातात. नाहीतर मग काही जणांचं काय होतं की थोडंसं ढवळून घेतल्यानंतर की नाही व्यवस्थित आपल्याला वाटलं की शिजलं आहे म्हणून का आपण ते पाटावरती घालायला जातो आणि मग ते गार झाल्यानंतर कुस्करून जातात. तर अशा पद्धतीने कापं केलात की नाही तर खूप छान अशी कापं होतात आणि थोडासा ढवळायला फक्त वेळ लागतो, बाकी याच्यामध्ये कष्टाचं काम काहीच नाही. तर आज माझ्या मनात आमच्या इथे की नाही नारळी पौर्णिमेला हा पदार्थ भरपूर प्रमाणात बनवला जातो, कारण कोकणात नारळी पौर्णिमा खूप मोठ्या उत्साहात कोळी बांधवांचा हा सण असतो की नाही, तर खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्यावेळेस नारळ भरपूर जास्त प्रमाणात फोडले जातात आणि नारळी पौर्णिमेला ह्याच्या स्पर्धा वगैरे पण असतात की नाही, तर नारळ जास्त फोडले जातात. त्याच्यामुळे हा पदार्थ नारळाची कापं जी आहेत की नाही ती जास्त ह्या साईडला होतात. तर माझ्याकडून तर तेव्हा काय होत नाही, कारण एवढं कधीतरी क्वचित मी बनवते हे. पण आज माझ्या मनात आलं की बनवायचं आणि नैवेद्याला दाखवायचं, तर म्हणून मी आज हे बनवलेलं आहे. आणि आदल्या दिवशी बनवून नाही ठेवलं, कारण कालपर्यंत डोक्यातच नव्हतं की कापड बनवायचे नाही, तर मी हा कालही बनवून ठेवला असता तरी मला टाईम ॲडजस्ट झाला असता. पण आपल्याला असतं घाईमध्ये आणखीन घाई करायची असते की नाही, तसं माझं आहे. आणि हा जो वर्क पेपर आहे तो लावायची काही गरज नाही, हे अशीच कापं खायला खूप मजा येते आणि चवीला तर ह्याच्यामुळे काही फरक पडत नाही. पण माझ्याकडे हा ऑलरेडी आणलेला होता घरामध्ये, म्हणून मी लावण्याचा प्रयत्न करत होते. माझं काहीतरी वेगळं करायला गेलं ना की ते होतच नाही. आणि हा जो कागद आहे मी लावायचा चिटकवायचा बराच खूप वेळ मी प्रयत्न करत होते, पण तो काही चिटकत नव्हता. आणि मग नंतर मी असं मध्ये कुठेतरी पॅच मारून ठेवल्यासारखं लावलं आणि गार करत ठेवलं होतं. तर हे जे मिश्रण आहे की नाही ते सगळं एकदम मंद आचेवरती आपल्याला ढवळायचं असतं, नाहीतर मग खालून जर जळलं की नाही तर मग तो वास खराब येतो आणि मग ते मिठाई खराबच होऊन जाते. तर आपण ते गार करायला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहेत बेसनची पोळी आहे, छोटे काढून घेतलेले आहेत मी. आणि ह्याचा जो डिटेल व्हिडिओ आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. रेसिपी म्हणजे ह्याच्यासाठी काय काय वापरतात आणि कसं बनवतात, तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी एकदम डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे केलेला. तर असं सगळं आज जेवण मी बनवलं होतं आणि तुम्हाला सगळं जेवण पण मी दाखवतेच आता. तर छोलेची उसळ बनवलेली होती, वरण होतं, उकडलेल्या बटाट्याची भाजी होती, त्याच्यानंतर गोडमध्ये नारळाची कापं होती आणि हे आहेत बेसनची पोळी. तर छोटे काढले, कारण मला तुमच्याबरोबर ते ताटामध्ये शेअर करायचे आहेत म्हणून. त्याच्यानंतर चपात्या बनवून घेतल्या. तर इथे बघा ही आहेत नारळाची कापं, चपात्या आहेत, हे आहे आपलं इन्स्टंट कैरीचं लोणचं आणि वरण भात. आणि आज की नाही मला अतिशय आनंद होते, हा व्हिडिओ मी डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करू शकते. ही आहे बटाट्याची भाजी, ही आहे छोलेची उसळ आणि हे आहेत बेसनची पोळी. तर असं सगळं होतं आजचं जेवण. चला तर आता ताट वाढूयात. तर नैवेद्याचं हे जे मी ताट तुमच्याबरोबर शेअर करते हे नैवेद्याचं ताट नसतं, कारण नैवेद्याचं ताट जे आहे की नाही ते याच्यापेक्षा थोडं लहान आहे आणि त्याच्यामध्ये मी वाट्या वगैरे व्यवस्थित ठेवत नाही, कारण भातावरतीच वरण वगैरे वाढलेलं असतं, त्याच्यानंतर भाज्या वगैरे अशा ताटात व्यवस्थित साईडने लावलेल्या असतात. तर त्याच्यामुळे की नाही ते ताट छोटं आहे, त्याच्यामुळे नैवेद्याचं ताट तर नाही मी तुमच्याबरोबर शेअर करत. पण हे ताट
तयार करून तुमच्याबरोबर शेअर करत असते। तर असा आजचा व्हिडिओ होता आणि हे होतं आजचं जेवण। आजचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड तर आजचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब।